आगामी बिहार विधानसभेची निवडणूक आरजेडी आणि जेडीयू हे एकत्र लढवणार आहेत। नवी दिल्लीत दुपारी मुलायम सिंह यांच्या निवासस्थानी राजद आणि जेडीयू नेत्यांची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेतला गेला। यासाठी 6 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे। बिहार विधानसभा जागा वाटपाचा तिढा तसंच बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी जेडीयू आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। लालू आणि नितीश यांच्यात निर्माण झालेला वाद सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकीकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं होतं। दरम्यान बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली। बैठक में ये निश्चित हुआ है कि आरजेडी एवं जेडीयू की तरफ से 3-3 सदस्यों की एक समिति सीटों के बंटवारे को तय करेगी तथा दोनों दलों के नेता सीटों को अंतिम रूप देंगे और शीघ्र ही इस कार्यवाही को संपन्न कर लिया जाएगा। और अब ये तय हो गया कि गठबंधन के आधार पर चुनाव लड़ा जाएगा। याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी थेट नवी दिल्लीहून आहेत। रामराजे, आरजेडी आणि जेडीयू यांचं एकत्रीकरण पाहायला मिळतंय, पण पुढची रणनीती ही नेमकी काय असणार आहे? भाजपला थोपवण्यासाठीची ही रणनीती बिहारमध्ये प्रत्यक्षात कशा प्रकारे आकाराला येताना दिसतेय? बिलकुल, बिहारमध्ये भाजपला थोपवणं सोपं नाहीये सुवर्णा, आणि त्यासाठी जो काय वाद होता, पक्षाचं चिन्ह कोणतं असावं, मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असावा, हा वाद पहिल्यापासून सुरूच होता। मात्र त्यावर तोडगा काढणं गरजेचं होतं। म्हणूनच नितीश कुमार यांनी आज राहुल गांधींची भेट घेतलेला आहे। तो त्यांच्या एक राजकारणाचा एक दुसरा भाग म्हणावा लागेल, पैलू म्हणावा लागेल, कारण लालू प्रसाद यादव कुठेतरी हात सोडताना दिसत होते आणि हे जे काय गठबंधन होतं ते कुठेतरी धोक्यात आल्याचं दिसत होतं। लालू असतील, त्याचबरोबर नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, हे पुन्हा एकत्र येतील का, जनता परिवार होईल का नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। अशा वेळी राहुल गांधी यांची भेट घेऊन नितीश कुमारनं आपली बाजू जी आहे काही प्रमाणामध्ये बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 243 जागा आहेत बिहारच्या, आणि यापैकी 100 जागा ज्या आहेत त्या दोन्ही पक्षाला देण्याचं सूत्र तरी आतापर्यंत मान्य करण्यात आलेलं आहे। एक कमिटी स्थापन करण्यात आलेली 6 जणांची ती समिती असणार आहे, आणि 6 जणांची समिती हे संपूर्ण चिन्हाविषयी, मुख्यमंत्री निवडीविषयी ठरवणार आहे। त्याचबरोबर जागा वाटपाचं सूत्र सुद्धा ठरवलं जाणार आहे। 100 आरजेडी, त्याचबरोबर 100 जेडीयूला जागा दिल्या जाणार आहेत, आणि इतर ज्या 43 जागा आहेत त्या इतर पक्षामध्ये वाटून दिल्या जाणार आहेत। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्रामधला जो काही आपला पाय रोवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, पुन्हा एकदा बिहारच्या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे। आणि यासाठी आता 10 ते 11 तारखेला एक शिबिर असणार आहे राष्ट्रवादीचं, आणि यामध्ये किती जागा लढणार आहेत हे ठरवलं जाणार आहे। मात्र आता या जनता परिवारमध्ये राष्ट्रवादीनं सुद्धा मुसंडी मारलेली आहे। शरद पवार मध्यस्थी करणार आहेत यामध्ये, आणि काही जागा जे आहेत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा वाट्याला येणार आहेत। तात्पुरतं तरी जे काही अवनंबर माजलं होतं जनता परिवारामधलं ते शमलेलं आहे, आणि मोदीचा वारू रोखण्यासाठी जनता परिवार एकत्र झालेला आहे असं म्हणता येईल। मात्र दुसरीकडे मांझी यांनी अगोदरच वक्तव्य केलेलं आहे की लालू प्रसाद यादव हे आमच्या गटामध्ये आलेले आहेत, त्यांच्याशी बोलणी झालेली आहे, त्यामुळे एक वादळ निर्माण झालं होतं। ते काही प्रमाणामध्ये थोपवण्यासाठी कार्यकर्ते सुद्धा चकित झाले होते जतीन मांझी यांच्या या वक्तव्यामुळे। मात्र कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे दिसून येईल। मात्र अद्याप हे संपूर्ण चित्र स्पष्ट झालेलं नाहीये, कारण चिन्ह क्लिअर नाहीये, जागा वाटपाचं सूत्र अजून स्पष्ट नाहीये, त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण हे सुद्धा स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र कुठेतरी एक मोठ नक्की बांधता आलेली आहे एवढं म्हणता येईल। येत्या काही कालावधीमध्ये ते सुद्धा ही मोठ राहते का नाही ते स्पष्ट होईल। धन्यवाद रामराजे या तपशिलाबद्दल। नवी युती एक जनता परिवाराच्या स्वरूपाच्या धर्तीवरती आरजेडी जेडीयू यांचं एकत्रीकरण राष्ट्रवादी सुद्धा यामध्ये येऊ पाहते। हे प्रत्यक्षात आकाराला येतं का? जागा वाटपापर्यंत हे टिकतं का? निवडणुकांपर्यंत हे जे कडबोळ आहे हे राहतं का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, आणि ही नवी आकाराला येऊ पाहणारी युती खरंच मोदींचा वारू बिहारमध्ये रोखू शकेल का हे आगामी काळात स्पष्ट होईल। बिहारच्या विधानसभेच्या सद्यस्थितीवरती आपण नजर टाकूयात। पहा, जेडीयूकडे 110 जागा आहेत, भाजपकडे 86, राजदकडे 24, काँग्रेसकडे 5, इतरांच्या 17 जागा आहेत। बिहार विधानसभेची गेल्या वेळची ही स्थिती आहे। गेल्या विधानसभेची आकडेवारी आपण पाहिली।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.